पनवेल शहरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषणाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणातील आरोपी आदित्य केसरनाथ नाईक याला फरार होत असताना पनवेल शहर पोलिसांनी मुसक्या आवळत अटक केली आहे। सोशल मीडियावरून ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे। पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपीने मोबाईल बंद करून तिला ब्लॉक करत पळ काढण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी आदित्य नाईक याला अटक केली। या प्रकरणी आरोपी विरोधात पोक्सो कायद्यासह गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिसांना 2 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे। पोलीस कोठडीत आरोपीची कसून चौकशी करून इतर ठिकाणचे गुन्हे, डिजिटल पुरावे आणि ब्लॅकमेलची साखळी उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहे। अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।